रात्रीचे 2 वाजलेले असतात. पुण्यातल्या एका घराचा दरवाजा अचानक जोरात वाजतो. त्या घराबाहेर एटीएसची टीम उभी असते. ते आत शिरून लगेच मोबाईल जप्त करतात. लॅपटॉप तपासले जातात आणि एका मागोमाग एक धक्कादायक कनेक्शन समोर यायला सुरुवात होते. कारण या तपासाचा धागा थेट पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शेहजाद भट्टीपर्यंत पोहोचलेला असतो. पण या सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे हे जाळं बंदुकीतून नाही, तर मोबाईलद्वारे टाकलं जात होतं. Instagramवर लक्झरी गाड्या, नोकरीचं आमिष, दुबईचं लाईफ, पैशांचा पाऊस, भाई कल्चर आणि जलद श्रीमंत होण्याची स्वप्न दाखवत महाराष्ट्रातील तरुणांना हळूहळू त्यांच्या जाळ्यात ओढलं जात होतं. सुरुवात फक्त एका फॉलोपासून व्हायची, मग त्यांच्यासोबत चॅट, मग सिक्रेट ग्रुप्स आणि नंतर सुरू व्हायचा काळ्या पैशांचा, माहितीचा आणि गुन्हेगारी नेटवर्कचा डेंजरस गेम. हे नेटवर्क पसरलंय शेहजाद भट्टी या पाकिस्तानी गँगस्टरने. पण हा शेहजाद भट्टी नेमका कोण आहे? त्याने महाराष्ट्रात इतकं मोठं नेटवर्क कसं तयार केलं? सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गँगस्टर्स भारतातील तरुणांना कसं टार्गेट करतायत? या संपूर्ण प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील. मी तुम्हाला तर माहिती आहे, आपला विषयच भारी. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्कचा मुद्दा चर्चेत आलाय. पाकिस्तानशी संबंधित गँगस्टर शेहजाद भट्टीचं नाव अचानक महाराष्ट्र एटीएसच्या तपासात समोर आलंय आणि त्यानंतर राज्यभर मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव, नालासोपारा, मीरा रोड, नांदेड, अकोला अशा अनेक भागांमध्ये एटीएसने संशयितांवर कारवाई केली आहे. काही बातम्यांमध्ये 57 लोकांची चौकशी झाल्याचं सांगितलंय. तर सोशल मीडिया आणि स्थानिक नेटवर्कच्या आधारे जवळपास 300 संशयित व्यक्ती तपासाच्या रडारवर असल्याचं समोर आलंय. तपास यंत्रणांचा असा संशय आहे की शेहजाद भट्टी आणि त्याच्या नेटवर्कने सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना टार्गेट करत आणि पैशांचा आमिष, लक्झरी लाईफस्टाईल, परदेशात सेटल होण्याचं स्वप्न आणि गुन्हेगारी जगतातील इन्फ्लुएन्स हे दाखवत काही युवकांना आपल्या जाळ्यात ओढलं. पण हे सगळं करणारा हा शेहजाद भट्टी नेमका कोण आहे, हा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार तो पाकिस्तानशी संबंधित आणि दुबईमधून ऑपरेट करणारा गँगस्टर असल्याचं सांगितलं जात आहे. काही भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याच्यावर ISIशी संबंधित नेटवर्कसाठी काम करण्याचा संशय व्यक्त केलाय. त्याचं नाव पंजाबमधील काही गुन्हे, शस्त्र पुरवठा, सोशल मीडिया, रेडिकलायझेशन आणि भारतातील युवकांना नेटवर्कमध्ये ओढण्याच्या कटांमध्ये पुढे आले. काही अहवालांनुसार लॉरेन्स बिश्नोई गँगच्या विरोधात सोशल मीडियावर स्वतःची वेगळी डॉन इमेज तयार करण्याचाही तो प्रयत्न करत होता. गेल्या काही वर्षात पाकिस्तानमधून थेट घुसखोरी करण्यापेक्षा सोशल मीडिया, गेमिंग ॲप्स, हवालामार्गे पैसे आणि डिजिटल प्रोपोगंडाचा वापर करून भारतातील युवकांना प्रभावित करण्याचा ट्रेंड वाढलाय. शेहजाद भट्टीच्या नेटवर्कमध्ये हीच पद्धत वापरली गेल्याचा संशय एटीएसला आहे. टेलिग्राम ग्रुप्स आणि क्रिप्टो व्यवहारांद्वारे काही युवकांशी त्याच्याकडून संपर्क करण्यात आला. सुरुवातीला फक्त भाईचा सपोर्टर म्हणून सुरू होणारा संपर्क, नंतर आर्थिक व्यवहार, वेगवेगळ्या जागेंबद्दल माहिती गोळा करणं, स्थानिक नेटवर्क तयार करणं किंवा काही ठिकाणी शस्त्र आणि ड्रग्ज चेनशी जोडला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी आता व्यक्त केलाय. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात हे त्याचं नेटवर्क वाढलं कसं? तर बघा मंडळी, महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी, सोशल मीडियाचं वाढलेलं आकर्षण आणि जलद पैसे कमवण्याचं स्वप्न या सगळ्यांचा फायदा अशा नेटवर्क्सकडून घेतला जातो. विशेषतः पुणे, मुंबई आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये अनेक युवक सोशल मीडियावर अशा गँगस्टर्सच्या पेजेसना फॉलो करत होते. काही युवकांना दुबईमध्ये नोकरी, काहींना इव्हेंट मॅनेजमेंट किंवा सिक्युरिटीचं काम, तर काहींना सेटिंग करून पैसे कमवण्याचं आमिष दाखवलं गेलं. तपासात काही संशयितांच्या मोबाईलमध्ये विदेशी नंबर, इन्क्रिप्टेड चॅट्स, डॉलर्स आणि क्रिप्टो व्यवहारांसंबंधित माहिती देखील पोलिसांना मिळाली. या सगळ्या घडामोडीत पुण्याचं नाव या प्रकरणात विशेष चर्चेत आलं. कारण एटीएसने पुण्यातील काही भागांमध्ये सकाळी अचानक छापेमारी केली. काही युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलं. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार काही संशयित युवक सोशल मीडियावर शेहजाद भट्टीच्या नेटवर्कशी संपर्कात होते. काही जण त्याच्या पोस्ट शेअर करत होते, तर काही जण त्याच्या लोकांशी थेट संपर्कात असल्याचं समोर आलं. तपास यंत्रणा सध्या हे शोधत आहेत की संपर्क फक्त सोशल मीडिया फॉलोईंग पुरता मर्यादित होता की त्यामागे आर्थिक आणि गुन्हेगारी देशविरोधी नेटवर्क सक्रिय होतं. या संपूर्ण कारवाईत एटीएसने फक्त 1-2 ठिकाणी नाही तर राज्यभर मोहीम राबवली. मुंबईत गोवंडी, कुर्ला, मीरा रोड, नालासोपारा अशा भागात चौकशी केली. पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव, अकोला, नांदेड या भागातही एटीएसच्या टीम पोहोचल्या.
काही ठिकाणी मोबाईल फोन, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क, डिजिटल स्टोरेज डिव्हाइसेस जप्त करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांचा संशय असा आहे की हे फक्त साधं गँगस्टर नेटवर्क नसून फ्रीलान्स मॉड्यूल पद्धतीनं काम करणारी रचना असू शकते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण नेटवर्कची माहिती नसते. प्रत्येक जण छोट्या छोट्या कामांसाठी वापरला जातो. कुणी सोशल मीडिया हँडल चालवतो, कुणी पैसे ट्रान्सफर करतो, कुणी स्थानिक माहिती पुरवतो, तर कुणी युवकांना जोडण्याचं काम करतो. त्यामुळे पूर्ण जाळं उघड करणं तपास यंत्रणांसाठी अवघड होतं. काही अहवालांमध्ये दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील तपासांशी याचं नेटवर्क भागीदारी जोडलं गेल्याचं सांगण्यात आलंय. त्यासोबत शेजात भट्टीचं नाव पंजाबमधील काही घटनांमध्ये समोर आलं होतं. पंजाब पोलिसांच्या तपासात काही हल्ल्यांमागे पाकिस्तानमधून बसून ऑपरेट होणाऱ्या नेटवर्कचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर लॉरेन्स बिश्नोई गँग, पाकिस्तानातले हँडलर्स आणि शेजात भट्टी यांच्या कनेक्शन सोबत चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाकडे फक्त गँगस्टर तपास म्हणून पाहत नाहीये, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याची चौकशी करत आहे. या सगळ्या घटनेत सोशल मीडिया हा या संपूर्ण प्रकरणाचा सगळ्यात धक्कादायक भाग मानला जातोय. पूर्वी अंडरवर्ल्डमध्ये प्रवेशासाठी प्रत्यक्ष संपर्क, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि स्थानिक टोळ्यांशी संबंध आवश्यक असायचा. पण आता इंस्टाग्राम, स्टेटस व्हिडिओ, लक्झरी कार्स, बंदुका, दुबईतील जीवनशैली आणि भाईगिरीचं ग्लॅमर दाखवत युवकांना आकर्षित केलं जातंय. अनेकदा युवकांना फक्त ऑनलाईन सपोर्टर बनवलं जातंय आणि नंतर हळूहळू त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी वापरलं जातंय. महाराष्ट्रात याआधी दहशतवादी नेटवर्क्स, इंडियन मुजाहिद्दीन, SIMI आणि पाकिस्तान सोबत संबंधित मॉड्यूल्सची प्रकरणं समोर आली होती. मुंबई लोकल बॉम्बस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट आणि विविध ATS ऑपरेशन्स नंतर महाराष्ट्र नेहमीच सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने संवेदनशील राज्य राहिलंय. त्यामुळं कोणताही पाकिस्तान लिंक संपर्क दिसला की ATS तात्काळ मोठ्या प्रमाणावर कारवाई करतं. बाकी सध्या या प्रकरणात चौकशी सुरू असून अनेक डिजिटल पुरावे फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आलेत. ATS आणि इतर केंद्रीय यंत्रणा मिळून या नेटवर्कचं मूळ ऑपरेशन आणि देशविरोधी कारवायांचा तपास करतायत. अजूनपर्यंत सर्व संशयित दोषी असल्याचं अधिकृतपणे सिद्ध झालेलं नाहीये. मात्र तपास यंत्रणांच्या मते सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना लक्ष्य करणारी ही टोळी, हीच पद्धत भविष्यात मोठा धोका ठरू शकते आणि त्यामुळेच या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेने पाहिलं जातंय. बाकी मंडळी, या पाकिस्तानचं सोशल मीडिया थ्रू असणारं कनेक्शन भारताला किती धोकादायक असू शकतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.